जालना शहरात गोळीबार प्रकरण उघडकीस, 2 आरोपी अटकेत, उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू। जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घाटी हॉस्पिटल ते सत्तर कॉम्प्लेक्स रोडवर सायंकाळी 8:30च्या सुमारास अग्निशस्त्राचा वापर करून एका इसमावर गोळीबार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चरम प्रल्हाद रायमल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती। सदर हल्लेखोरांना अवघ्या 8 तासातच पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता दिली। गोळीबार करून हत्या करणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी तातडीने घटनास्थळी भेट देत गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या। त्यानुसार कदीम जालना सदर बाजार चंदनझिरा पोलीस ठाण्याची प्रत्येकी 1 पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथके अशी एकूण 6 पथके आरोपीच्या शोधासाठी आणि तपासासाठी रवाना करण्यात आली होती। दरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अमन शैलेंद्र ढिल्लोड आणि अजय विजय अमलेकर या दोन्ही संशयित आरोपींना अंबड रोड परिसरातून ताब्यात घेतले। पोलीस चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांना आज माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। PCR दरम्यान या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली। काल 23 तारीखला संध्याकाळी अंदाजा 8:15 8:30च्या दरम्यान कदीम जालना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती। त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण दुर्दैवाने हेड इंजुरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही। त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती। मी स्वतः व्हिजिट केली होती आणि विदिन 5 to 6 आवर काहीच क्लू नसताना DYSP अनंत कुलकर्णीच्या अंडर LCBची टीम आणि कदीम जालनाचे PI शेवाळे, सदर बाजारचे PI भारती, चंदनझिराचे PI पवार, LCBचे PI पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन 6 आवर्स त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे आणि 2 आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे। दोघे आरोपीचे नाम अमन शैलेंद्र ढिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असे ही 2 आरोपी आहे। दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे। आता त्यांना माननीय कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस PCR घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार।